नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोपे गणित या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी साठी आपण काही गणित पाहत आहोत. त्यामधील काही मोजके गणितांचा आपण सराव करीत आहोत. या शृंखलेमधील हे गणित आहे बघा. हे गणित आहे परंपरित प्रमाणात. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, परंपरित प्रमाण म्हणजे काय? जर तीन संख्या समजा A, B आणि C या तीन संख्या आहेत आणि या तीन संख्या परंपरित प्रमाणात असतील तर काय होते परिस्थिती माहिती आहे का? A छेद B बरोबर असते कशाच्या? B छेद C च्या. तेव्हाच त्या संख्या काय असतात? परंपरित प्रमाणात असतात. मग आपल्याला या गणितात काय दिलेले? प्रथम गणित वाचू आपण. 12, 16 आणि 21 या प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवली असता येणाऱ्या संख्या परंपरित प्रमाणात असतील. म्हणजे ह्या संख्या परंपरित प्रमाणात नाहीत सध्या. यांच्यात अशी एखादी संख्या मिसळायची कोणती तरी, तेव्हा या संख्या काय होणार? परंपरित प्रमाणात येणार. मग कोणती मिसळायची? सोपं, x मिसळू तर खरं, पुढे बघू काय होईल. मग आता बघा, समजा या संख्येत x ही संख्या मिळवू. म्हणजे या संख्या काय होती? परंपरित प्रमाणात होतील. मग त्या कोणत्या संख्या येणार? मग मिळणाऱ्या संख्या. म्हणून मिळणाऱ्या संख्या कोणत्या? पहिली 12 अधिक x, दुसरी 16 अधिक x आणि तिसरी काय येणार? 21 अधिक x. नो डाऊट आपण दिले ना, समजलं, गृहीत धरले. मग आता त्या प्रमाणात परंपरित म्हणून काय होणार? A छेद B आणि B छेद C. म्हणून यांची मांडणी कशी करणार आपण? 12 अधिक x छेद 16 अधिक x बरोबर 16 अधिक x छेद 21 अधिक x. काय अडचण आहे का? अजिबात नाही. मग आता यांचं अशी परिस्थिती असली की आपण काय करतो? तिरपा गुणाकार. काय अवघड आहे का आपल्याला? म्हणजे काय होणार? 21 गुणिले किंवा 12 गुणिले 21 अधिक x पुन्हा x गुणिले 21 अधिक x बरोबर इकडे तसंच 16 गुणिले 16 अधिक x आणि x गुणिले 16 अधिक x. ओके. मग आता यांचा गुणाकार करायचा. 12 ने 21 ला गुणलं, 12 एक 12 हातचा आला 1, 12 दोन्ही 24 आणि 25 म्हणजे 252. 252 अधिक 12 गुणिले x 12x अधिक x गुणिले 21 21x अधिक x गुणिले x x चा वर्ग. ही झाली डावी बाजू. आता उजवी बाजू 16 गुणिले 16 16 सख्खी 96 आजचे आले 9 16 1 16 9 25 256 अधिक 16 गुणिले x 16x अधिक x गुणिले 16 16x अधिक x गुणिले x x चा वर्ग. आता काय करायचं माहिती आहे का? जे सजातीय पद आहेत सारखे एकाच प्रवर्गातले एकाच जातीचे सजातीय पद ते जवळ घेऊ, म्हणजे क्रिया करायला सोपं जाईल. म्हणजे इथे x चा वर्ग या x चा वर्ग या दोन्ही जवळ घेऊ, म्हणजे x चा वर्ग धन आहे तिकडे आल्यावर ऋण. आता चलांचे घेऊ, इथं हे 2 इथं, म्हणजे 12 आणि 21 किती झाले? 33x. आता 16 अधिक 16 32x. इकडे धन होणार, इकडे आल्यावर ऋण झाले बरोबर. हे 256 जशास तसे. आता हे 252 आहेत, इकडे धन आहे तिकडे आल्यावर ऋण झाले. काय अवघड आहे का? आता बघू, हे धन आणि हे ऋण म्हणजे कटले ना, शून्य राहिलं नाही. 33 मधून 32 गेले 1x बरोबर 256 वजा 252 4. म्हणजे x ची किंमत किती आली? 4.
म्हणजे 4 ही संख्या अशी आहे जी 12, 16 आणि 21 मध्ये मिसळली असता त्या संख्या काय येणार? पारंपरिक प्रमाणात येणार. आणि त्याचा पडताळा पण आपण घेऊ. कसा घ्यायचा? बघा, 12 मध्ये 4 मिसळले किती झाली? 16. 16 मध्ये 4 मिसळले किती झाले? 20. 21. 20 जशास तसे. 21 मध्ये 4 मिसळले 25. यांची जर काटाकाटी केली तर 4 चौक 16, 4 पंच 20, पुन्हा 5 चौक 20, 5 5 25. आलं का नाही सारखं? म्हणजे या संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत. काय अवघड आहे का? अजिबात नाही. बघा, किती आता वाचलं असता गणित अवघड वाटते. जसजसं आपण त्याला सोडत जाऊ तसतसं आपल्याला सोपं 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 वाटते. फक्त शांत डोक्यानं गणित सोडवायचं. ओके. गुड नाईट.